गेलो तर होतो आम्ही मंकीचा शो बघायला, पण तो शो होता 2.5 तास लेट. मग एवढा वेळ काय करायचं, तर त्याच्यामुळे आम्ही गेलो पुढचा शो बघायला. नमस्कार, मी प्रिया घर ऑफिस लाईफस्टाईल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आणि तुमचं स्वागत पुन्हा एकदा करते आपल्या सफारी वर्ल्डच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा. खूप 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 सारी मजा तुम्हाला या ब्लॉगमध्ये येणार आहे आणि खूप साऱ्या एंटरटेनिंग अशा गोष्टी याच्यामध्ये घडणार आहेत. चा शो बघून आमचं मन तर खूप भरलं होतं, पण आता पोट भरायची वेळ आली होती. तर इथे सफारी वर्ल्डच्या सेंटरमध्ये सवाना करून हे एक हॉटेल आहे, जिथे सगळे मील जे आहेत ते स्पॉन्सर आहेत. म्हणजे ह्याच्यासाठी तुम्हाला काही वेगळे चार्जेस पे करावे लागत नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या एजंट थ्रू इथे येता तेव्हाच ह्याचे चार्जेस आम्ही पे केले होते. तर इथे मोस्टली सगळ्या इंडियनसाठी फूड असतं. इथे तुम्ही बघू शकता की सगळं इंडियन फूड इथे तुम्हाला अवेलेबल असतं. सगळं काही व्हेजमध्ये, नॉनव्हेजमध्ये, डेझर्टमध्ये सुद्धा सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल होत्या. सो आम्ही पोट भरून असं जेवण केलं आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो पुढच्या म्हणजेच मेन शोसाठी, जो की होता औरंग उतान शो म्हणजेच मंकी शो. आणि इथली ही गर्दी बघून तुम्हाला कळेल की हा शो किती जास्त फेमस शो आहे सफारी वर्ल्डमधला. खचाखच अशा सीट भरलेल्या होत्या, अगदी बसायलासुद्धा जागा नव्हती. त्याच्यामुळे जर तुम्ही इथे जाणार असाल टाईमच्या आधी जावा आणि पटकन आपली सीट पकडून ठेवा. आणि जर तुम्ही गरमीमध्ये जाणार असाल तर नक्की मेक शुअर करा की तुम्ही फॅनच्या जवळपासच बसलेला असाल, नाहीतर तुमच्याकडे एखादा हँडी फॅन असेल जेणेकरून तुम्हाला गरम नाही होणार. चला तर मग आता एन्जॉय करूया हा नेक्स्ट शो. Thailand and not smart. Welcome to Thailand. Show today. Come on, man. Service. मंकी शो झाल्यानंतर सफारी वर्ल्डमधला सगळ्यात मस्त असा शो तो म्हणजे द डॉल्फिन शो. हा देखील शो तुम्ही अजिबात मिस करू नका. आणि ॲज युजल सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही इथे विजिट करणार असाल तर टाईमच्या आधी येऊन इथे तुम्ही तुमची सीट पकडा, कारण ह्या शोलासुद्धा प्रचंड गर्दी असते. हळूहळू इथे गर्दी अजून वाढत जाते. सो त्याच्यामुळे थोडा टाईमच्या आधी येऊन तुम्ही तुमची सीट इथे बुक करू शकता किंवा तुम्ही पकडून बसू शकता. स्टार्टिंगला जोपर्यंत लोक सगळी जमा होत नाही तोपर्यंत इथे बरेच असे म्युझिक वाजवले जातात. त्याच्यामध्ये आपल्या इंडियाचंही मेरे देश के होते हे म्युझिक वाजलेलं होतं, ज्याच्यावरती मी खूप 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 जास्त डान्स केला.
खूप बरं वाटतं जेव्हा तुम्ही दुसऱ्या देशामध्ये येता आणि तिकडे आल्यावरती तुम्हाला आपल्या देशातली गाणी ऐकायला भेटतात. आणि त्याचबरोबर सांगायची गोष्ट म्हणजे इथे बरेच महाराष्ट्रीयन लोक होते, खूप सारी महाराष्ट्रीयन लोक होते. चला तर मग या शोला आता एन्जॉय करूया. It's so big. Oh my God. इथे अजून एक दोन शो असतात जे आम्ही अटेंड केले नाही बिकॉज त्याच्यासाठी खूप जास्त घाई गडबड होत होती आणि आम्हाला थोडंसं रिलॅक्स करायचं होतं. त्याच्यामुळे आम्हाला जेवढे भेटले तेवढे शो आम्ही अटेंड केले आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो होतं आता रिअल सफारी वर्ल्डची सैर करायला, जे की तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. खरे खुरे प्राणी ज्यांच्यामधून आपली गाडी अशी जात असते. ही रिअल सफारी वर्ल्डची जी सैर होती ना, ही आमच्यासाठी खूप जास्त शॉकिंग होती बिकॉज आम्हाला माहीत नव्हतं की ही गोष्ट पण ह्या सगळ्या प्लॅनमध्ये इन्क्लूड आहे, जी की सगळ्यात जास्त आनंद देणारी होती. सो ही जी जागा आहे ती सफारी वर्ल्डची जागा आहे. इथे तुम्हाला लाईव्ह सगळे प्राणी बघायला भेटतात. इथे प्रत्येक एका काही किलोमीटरनंतर बाउंड्रीज टाकलेल्या आहेत जेणेकरून प्रत्येक प्राण्यासाठी एक वेगळा परिसर और वेगळी प्लेस इथे ह्यांनी करून ठेवलेली होती. इथे तुम्ही बघू शकता खूप सारे तुम्हाला पक्षी इथे बघायला भेटतील. आता हा जो टूर आहे ना तो तुम्ही स्किप पण करू शकता, बट मला तो स्किप नव्हता करायचा कारण खरंच आपण अशा ठिकाणी खूप कमी वेळा येतो. तर मला असं वाटतं की अशा गोष्टी नक्की आपण एक्सप्लोर केल्या पाहिजेत. जर तुमच्या घरातले कधीही कोणी तिथे जाणार असाल तर नक्की ही गोष्ट तर तुम्ही नक्कीच एक्सप्लोर करा. त्याचबरोबर इथे ओपन जीप वगैरे अशा गोष्टी पण अवेलेबल असतात, तुम्ही त्याच्यामधून सुद्धा एक्सप्लोर करू शकता. तर इथे त्याच्यासाठी तुम्हाला थोडीशी चौकशी करावी लागेल आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या गोष्टीचे जे काही चार्जेस आहे ते पे करून त्या गोष्टी नक्कीच तुम्ही फिरू शकता. तर तुम्ही खरंच ही गोष्ट करा. सफारी वर्ल्डमधले मेन लाईव्ह जे प्राणी बघण्याची जी मजा आहे ती खरंच वेगळी आहे कारण ते आपल्याला खूप कमी पाहायला भेटतात. भारतात असो किंवा आपल्या झूमध्ये सुद्धा जे काही प्राणी आहेत ते अगदी बंद असतात जाळ्यांमध्ये, पण इथे त्यांच्यासाठी वेगळा असा परिसर नेमला गेलेला आहे जिथे ते त्यांची लाईफ छान अशी जगत असतात. खरंच हे बघून खूप मस्त वाटतं. आणि इथे खरंच इतके जास्त प्राणी होते ना जे मी लहानपणापासून माझ्या आईच्या किंवा क ख गच्या शब्दांच्या साठी ज्यांना मी लक्षात ठेवायची ते सगळे प्राणी मी आज खरंच बघितले, तेही प्रत्यक्षात बघितले. त्याचा आनंद खरंच खूप छान असतो. तुमच्या घरात जर कोणी लहान मुलं असतील तर तुम्ही नक्की ह्या प्लेसला भेट द्या, हे मी तुम्हाला आधी पण बोलली आहे. त्याचबरोबर जर तुम्ही जरी थायलंडला आला असाल तरी पण सफारी वर्ल्डला तुम्ही खरंच एकदा तरी भेट द्या. असा होता हा सफारी वर्ल्डचा शेवटचा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. पुढचे व्लॉग्स पण येत राहणार आहेत, नॉर्मल डेली लाईफचे व्लॉग्ससुद्धा येत राहणार आहे. त्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू. माझे व्लॉग्स बघितल्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद.